नमस्कार मंडळी. आज आमच्या कुंजीचं म्हणणं होतं की चला आपण कुठेतरी बाहेर जाऊ म्हणून. कारण 2-3 दिवस झालं त्याला कुठं बाहेर नेलं नाही पावसामुळं. तर आज तो रडत होता की मला कुठेतरी बाहेर घेऊन चला, बाहेर घेऊन चला. मग काय आम्हाला शेवटी तसं ऐकावंच लागलं आणि आमच्या आहोंनी काढली गाडी. गाडी काढल्यानंतर आम्ही निघालोत. निघाल्यावरनं तेवढं काही पाऊस वगैरे असं काही नव्हतं, फक्त गच्च आभाळ आलं होतं. आम्हाला वाटलं पाणी येणार नाही, कारण 2-3 घंटे अगोदर पाऊस येऊन गेला होता आणि थोडं वातावरण मोकळं झालं होतं. पण लगेचच अर्ध्या घंट्याने गच्च आभाळ आलं. पण आम्हाला वाटलं की आता तर काही सध्या पाऊस येणार नाही, आपण फिरून येऊ शकतो. मग आम्ही काय रोडने निघालो. छान झाडे वगैरे होती आणि गच्च आभाळही आलं होतं. पण भीती वाटत होती की कुठं जास्त पाऊस येईल की काय, कारण आम्ही छत्री वगैरे काहीच सोबत नेली नव्हती. असंच निघालो होतो. तो रडत होता म्हणून बाहेर फिरायला. मग रस्त्यामध्ये त्याला झाडे वगैरे खूप दाखवली. त्याला एक फार आवड आहे बाहेर फिरण्याची, म्हणजे त्याला फार आवडतं बाहेरचं असं वातावरण आणि बाहेर फार छान ग्रीनरी वगैरे व्यवस्थित आली होती, झाडं वगैरे आले होते. तर फार भारी वाटत होतं. मग थोड्या वेळानंतर गेल्यानंतर पुन्हा पावसाचे थेंब सुरू झालेत. मग काय आमचा आनंद जास्तच द्विगुणित झाला, कारण पावसामध्ये भिजण्याची मजाच फार वेगळी असते. त्यामुळं निघालो तसंच पावसामध्ये भिजत. मग भिजत निघाल्यानंतर पावसाचा जोर जास्त वाढला आणि थोड्याफार प्रमाणात पाऊस जास्त येऊ लागला होता. मग पाऊस जास्त आल्यानंतर आम्हाला असं वाटू लागलं होतं की आता आम्ही पूर्णपणे भिजून जाईल असं वाटल्यानंतर आम्ही एक फळ मार्केटमध्ये आलो आहोत, म्हणजे फ्रूट वगैरे तिथून घेतलेत. मग तिथून घेतल्यानंतर आम्ही एका महादेवाच्या मंदिरात आलो. हे उमरीचं खूप छान महादेवाचं मंदिर आहे. बरेच भक्त लोक इथे येतात या महादेवाच्या मंदिरामध्ये. मग आम्ही पटपट पावसात यायला म्हणून निघालो तिथून. थोडेफार भिजलो पण होतो. मग तिथं गेल्यानंतर आम्ही मंदिरात वगैरे गेलो. मग गेल्यानंतर पावसाचा जोर जास्तच वाढला. आम्ही जसं मंदिरात पोहोचलो तसं देवाच्या कृपेनं लवकर गेलोत मंदिरामध्ये, तर पाऊस जास्त वाढला. मग तिथं गेल्यानंतर बरेच भाविक भक्त होते तिथं. मग काय आम्ही दर्शन घ्यायचं ठरवलं. गेलोत मग महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. तर कुंजची फार घाई चालली होती की आपण जे बाप्पाचं दर्शन घ्यायचं. मग निघालो दर्शन घेण्यासाठी. मग महादेवाचं छानपैकी दर्शन घेतलं. भोलेनाथांनी पण आम्हाला दर्शन दिलं. दर्शन दिल्यानंतर हे मंदिर आहे, म्हणजे बाहेरचं पोर्च आहे त्या मंदिराचा. त्याच्यानंतर ही आतमध्ये महादेवाची पिंड आहे. इथे कुंज आणि तसे बाबा दर्शन घेत आहेत. मग दर्शन घेतल्यानंतर त्याचं एक वैशिष्ट्य आहे, तर ना कधीच त्याच्या म्हणजे महादेवाच्या त्या पिंडीच्या तिथे जाऊन दर्शन नाही घेत, तो बाहेरूनच घेतो. काय माहीत त्याला काय वाटतं ते. हे आतला मंदिराचा भाग आहे. आणि मग दर्शन घेतल्यानंतर सर्वात मेन एक कुतूहल आमच्या बाळाचं आहे की त्याला ना घंटी वाजवायचं फार उल्हास आहे. कुठल्याही मंदिरात गेला ना की तो जास्त प्रमाणात त्याचं आकर्षण त्या घंटीकडेच असतं आणि त्याला वाटतं की कधी मी ती घंटी वाजवू. मग आधी आम्हाला दर्शन बाजूला ठेवावं लागतं घ्यायचं आणि त्याला घंटी उभं राहून घंटी वाजवावं लागतं. मग त्याचं ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर मग तो देवाचं दर्शन घेतो आणि मग आपल्यालाही व्यवस्थितपणे तो देवाचं दर्शन घेऊ देतो. मग आमचं छानपैकी दर्शन झालं महादेवाचं आणि त्यालाही खूप छान वाटलं. त्यालाही वाटलं की मी जसं करू लागली होती तसंच त्याचाही प्रयत्न होता की आपण आईसारखं करावं म्हणून. मग तसं झाल्यानंतर पुन्हा आम्ही तिथे एक गणपतीची पण छोटीशी मूर्ती आहे. मग गणपतीचं पण दर्शन घेतलं. बाहेर पाऊस बऱ्याच प्रमाणात चालू होता. असं वाटलं की थांबलं आता, पण काही थांबण्याचं पाऊस नावच घेत नव्हता. पावसाचाही जोर फारच होता आणि त्यामुळं मग काय थोडा वेळ बसावं लागलं मग तिथं मंदिरामध्ये आतमध्ये. मग गेलोत आम्ही आतमध्ये. मग इकडं समोर आल्यानंतर पाहिलं तर पाऊस जास्तच दिसू लागला. मग पुढे इकडं आली थोडंसं. आल्यानंतर इथं नंदी महादेवाचं म्हणजे नंदीचं मंदिर होतं छोटंसं. तिथं नंदीदेव बसलेले होते. मग त्यांचं दर्शन घेतलं. त्यांचं दर्शन घेतल्यानंतर मग थोडंसं पुढे आलो. पुढे आल्यानंतर मेन म्हणजे तिथं खूप जास्त प्रसाद ठेवलेला होता आणि माझ्या बाळाला खोबरं फार जास्त आवडतं. त्याच्या बाबाला पण तिथला प्रसाद आवडतो. तर मग त्या दोघांनी ठरवलं की चला आपण पाऊस थांबेपर्यंत इथला थोडासा प्रसाद खाऊता. मग गेलोत प्रसाद वगैरे घेतला तिथला.
मग इथे समोर आलं तर हे जे मंदिर एक दिसत आहे ना, तर हे ना इथले पुरातन शिवलिंग आहेत. म्हणजे फार पुरातन काळातले, जेव्हा हे पूर्वीपासनं जे मंदिर हे बांधलं होतं ना, ते तेव्हापासनंचे ते शिवलिंग आहेत. आणि हे इथे एक दगड आहे, की असं म्हणतात की या दगडावर जर आपण आपला हात ठेवला तर आपली इच्छा वगैरे पूर्ण होतं, म्हणजे तो दगड फिरतो. तर अशा प्रकारे आम्ही छान प्रकारे त्या मंदिराचं दर्शन घेतलं. मग एक छोटीशी आमची अशी ट्रिप झाल्यासारखी झाली. आजच्या दिवसाची एक छोटासा टूर झाला. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.